हॅलो स्टुडंट, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचे जे काही मराठीमधून येणारे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहणार आहोत. मी आत्तापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये जो आहे तो तुम्हाला 50-50 प्रश्न सांगितले होते, पण हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठीमधून मायक्रोसॉफ्ट वर्डचे 100 महत्त्वाचे प्रश्न सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ओके. आणि मी पुन्हा एकदा सांगेल की याची जी PDF आहे ती त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये शोधू नका, कारण हे मी जे काही सगळ्या PDF ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करते, म्हणजे तिथून तुम्हाला एरर येत नाही आहे. एक नॉर्मली तुम्ही क्लिक केली की तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर इथे तिथे शोधण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून ती जी काही PDF आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया आपले मायक्रोसॉफ्ट वर्डचे जे 100 क्वेश्चन्स आहेत मराठीमधून त्याच्यासाठी. ओके. पहिला प्रश्न आहे, पॅरेग्राफला सेंटर अलाइनमेंट देण्यासाठी आपण डॅश डॅश की वापरतो. तर त्याचं उत्तर आहे Ctrl+E ही त्याची शॉर्टकट की आहे. MS वर्डमध्ये प्रत्येक सेक्शन फॉर्मॅट करू शकतो. तर हा बरोबर आहे याचं उत्तर. MS वर्डमध्ये डॅश डॅश या शॉर्टकट कीचा उपयोग करून पेस्ट करण्याकरता होतो. तर कोणती की? Ctrl+V. ओके. प्रिंट प्रिव्ह्यू क्लोज करण्यासाठी डॅश डॅश की दाबावी लागते. तर कोणती की प्रेस करावी लागते? एस्केप. ही की प्रेस केल्यानंतर आपण प्रिंट प्रिव्ह्यू जो आहे तो आपण क्लोज करू शकतो. हेडर अँड फुटर्स डॅश डॅश या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात. कोणत्या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात ते? प्रिंट लेआउट. ओके. अंडू आणि रिडू हे ऑप्शन डॅश डॅश टूलबारमध्ये असतात. ते कुठल्या टूलबारमध्ये असतात? क्विक टूलबारमध्ये असतात ते. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशला रिसाईज करता येत नाही. तर ऑटो टेक्स्ट जो आहे त्याला रिसाईज करता येत नाही. वर्ड फाईल ही .txt एक्सटेन्शनने सेव्ह केली जाते. तर याचं उत्तर आहे चूक. ती DOCने म्हणजे डॉक्युमेंटनी सेव्ह केली जाते, .txtने सेव्ह केली जात नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मार्जिनचा प्रकार नाही आहे. तर कोणता मार्जिनचा प्रकार नाही आहे? मार्जिन जी आहे ती राईटला येते, लेफ्टला येते, टॉपला येते. सेंटर हा त्याचा प्रकार नाही. सेंटर हा अलाइनमेंटचा प्रकार आहे. ओके. Ctrl+J हे डॅशसाठी वापरतात. म्हणजे कशाची शॉर्टकट की आहे? तर ती अलाइन जस्टिफाय याची शॉर्टकट की आहे. ओके. हायपरलिंक, बुकमार्क अँड क्रॉस रेफरन्स एक्सेट्रा हे ऑप्शन इन्सर्ट टॅबच्या डॅश डॅश ग्रुपमध्ये आहेत. तर कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? लिंक या ग्रुपमध्ये असतात येते. आपण MS वर्डमध्ये कमेंट टाकू शकतो. तर बरोबर आहे याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, इन डॅश डॅश व्ह्यू मध्ये ऑटोमॅटिक पेज ब्रेक डॉटेड लाईनमध्ये दिसतो. तर कशामध्ये आहे ते? ड्राफ्टमध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश कीचा उपयोग MS वर्डमध्ये नवीन पॅरेग्राफ सुरू करण्यासाठी होतो. एंटर कीचा उपयोग नवीन पॅरेग्राफ सुरू करण्यासाठी होतो. डॅश डॅश हे टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी वापरतात. काय वापरतात? फॉन्ट कलर हे टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी वापरतात. ITC फ्रँकलिन गॉटिक म्हणजेच काय असतं त्याचा अर्थ? तर हा एक फॉन्टचा प्रकार आहे. हे काय आहे? जसं एरियल, टाइम्स न्यू रोमन, तसंच हा सुद्धा काय आहे? एक फॉन्ट आहे. ओके. करंट डॉक्युमेंटमधील टोटल डॅशचे नंबर स्टेटस बारवर दिसतात. पेजेस आपल्याला काय दिसतात ते करून बघायचं आहे तुम्ही हे सगळं. पेजेसचे नंबर जे आहे ते आपल्याला स्टेटस बारवर दिसतात ते. MS वर्ड 2010 मध्ये डॉक्युमेंटचे डिफॉल्ट एक्सटेन्शन काय असते? तर DOC असते, पण इथे कुठे दिलेलं नाही आहे म्हणून याचं उत्तर आहे यापैकी एकही नाही आहे. ओके. आपण टेबलमध्ये सेल मर्ज करू शकतो. तर बरोबर, टेबलमध्ये आपल्याला सेल मर्ज करता येते. MS वर्डमध्ये सिलेक्टेड पॅरेग्राफ राईटला अलाइन करण्यासाठी डॅश की वापरतात. तर राईट अलाइनमेंटची शॉर्टकट की काय आहे? Ctrl+R. ओके. सेव्ह ॲज या डायलॉग बॉक्सचा प्रामुख्याने वापर आपण ओपन असलेली फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करण्यासाठी होतो. तर याचं उत्तर आहे
ॲक्च्युली हा प्रश्न वेगळा आहे आणि त्याचे उत्तर वेगळे आहे. ते सेव्ह ॲज या डायलॉग बॉक्सचा वापर प्रामुख्याने ओपन असलेली फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करण्यासाठी होतो. तर हे उत्तर बरोबर आहे. ओके, तर ते तुम्ही जरा थोडंसं लक्ष द्या आणि याचे ऑप्शन्स जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. पॅरेग्राफच्या सुरुवातीला किंवा संपल्यानंतर एक ब्लँक लाईन हवी असल्यास डॅश डॅश कीचा वापर करावा. तर कोणती कीचा वापर करावा? ब्लँक लाईन घेण्यासाठी एंटर कीचा वापर करावा. डॅश डॅश हे ऑप्शन दिलेल्या अटीनुसार सेल हायलाइट्स करण्यासाठी वापरतात. तर कंडिशनल फॉर्मॅटिंगचा याने वापर केला जातो. याचं उत्तर आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. डॉक्युमेंटमधील डॅश डॅशवर क्लिक केले असता त्याभोवती रिसाईज हँडल्स येतात. ते कशावर क्लिक केल्यानंतर? पिक्चर्सवर क्लिक केल्यानंतर. ओके, MS वर्डमध्ये आपण Ctrl+R शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते? आत्ताच आपण पाहिलेला आहे प्रश्न, राईट अलाइनमेंटसाठी वापरली जाते. डॅश डॅश या टॅबमध्ये पेज सेटिंग करता येते. पेज लेआउट या टॅबमध्ये पेज सेटिंग करता येते. जर तुम्हाला एखादा शब्द दुसऱ्या शब्दाबरोबर रिप्लेस करायचा असेल तर डॅश डॅश ऑप्शनचा उपयोग केला जातो, रिप्लेस कमांडचा ऑब्वियसली. ओके, कमीत कमी डॅश डॅश लाईन्स आपण ड्रॉप कॅप ऑप्शनसाठी ड्रॉप करू शकतो. तर कोणत्या 3 लाईन आपण ड्रॉप करू शकतो. आपण MS वर्डमधील कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करून आपण टेक्स्ट इटॅलिक करू शकतो? तर त्याचं उत्तर आहे Ctrl+I. ओके, कर्सर पोझिशनपासून पूर्ण डॉक्युमेंट शेवटपर्यंत सिलेक्ट करण्यासाठी डॅश डॅश कीचा वापर करावा. तर त्याची शॉर्टकट की आहे Ctrl+Shift+End. ओके, तिथे ENG झालेलं आहे, ते END आहे. ओके, करंट डॉक्युमेंटमधील टोटल, पण जर समजा जर असं जर तिथे जर असेल ना तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. हां, कारण जर ऑप्शनमध्ये जर चुकीचं दिलं असेल तर ते सिलेक्ट करा तुम्ही, शोधत नका बसू. कारण याचं उत्तर Ctrl+Shift होम नाही आहे, Ctrl+Shift+F8 नाही आहे, Shift+Pageup नाही आहे, त्याचं Ctrl+Shift+End आहे. तर मग ते तसंच करा. ओके, करंट डॉक्युमेंटमधील टोटल डॅश डॅशचे नंबर स्टेटस बारवर दिसतात. हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. पेजेसचे नंबर आपल्याला टोटल स्टेटस बारवर दिसतात. ते MS वर्ड 2010 मध्ये डॅश डॅश हे व्ह्यू टॅबमध्ये येतं. प्रिंट लेआउट हा जो आहे तो व्ह्यू टॅबमध्ये येतो. ओके, डॅश डॅश बार विंडोजच्या खाली असतो. तो कोणता बार? स्टेटस बार हा जो आहे तो विंडोजच्या खाली असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ऑप्शनचा वापर सेव्ह डॉक्युमेंटला सेंड करण्यासाठी करतात. ते तर कोणता? फाईल ऑप्शनचा वापर सेव्ह डॉक्युमेंटला सेंड करण्यासाठी करतात. ते डॉक्युमेंटचे प्रिंटिंग हॉरिझॉन्टल करण्यासाठी डॅश डॅश पेज ओरिएंटेशनचा वापर केला जातो. कोणता? तर लँडस्केप. लँडस्केप म्हणजेच काय? हॉरिझॉन्टल. ओके, आणि पोर्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल येतो. वर्ड फाईल ही डॉट एक्सटेन्शनने सेव्ह केली जाते. तर याचं उत्तर आहे चूक. ओके, इन्क्रीज फॉन्ट हा ऑप्शन डॅश डॅशमध्ये उपलब्ध आहे. कुठे उपलब्ध आहे? फॉन्ट साईजमध्ये तो उपलब्ध आहे, म्हणजे तिथे भेटतो तुम्हाला. हेडर अँड फुटर डॅश डॅश या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात. ते कोणत्या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात? ते प्रिंट लेआउट या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात. ते डॅश डॅश या ऑप्शनचा वापर फॉर्मॅटिंग या जागेवरून दुसऱ्या जागेवर कॉपी करण्यासाठी वापरतात. ते फॉर्मॅट पेंटर हा जो ऑप्शन आहे तो त्याचं उत्तर आहे. फॉर्मॅट पेंटरने काय जे केलं जातं, एखादा जर फॉन्ट इफेक्ट असेल तो आपण फॉन्ट इफेक्ट कॉपी करून आपण दुसऱ्या टेक्स्टला देऊ शकतो. ओके, कुठलाही जो काही फॉर्मॅट असेल तो, म्हणून याचं उत्तर आहे फॉर्मॅट पेंटर. डॅश डॅश की कर्सरच्या मागील लेटर रिमूव्ह करण्यासाठी वापरतात. कोणती? बॅकस्पेस. बॅकस्पेस की ही कर्सरच्या मागील लेटरला रिमूव्ह करण्यासाठी वापरतात. MS वर्ड 2010 मध्ये आपण पेजसाठी साईज सेट डॅश डॅश टॅबमध्ये करतो. तो कोणत्या टॅबमध्ये करतो? पेज साईज. तर पेज लेआउट ह्या टॅबमध्ये आपण करतो. वर्ड प्रोसेसरमध्ये लाईन फुल असल्यास कर्सर हा पुढील लाईनवर शिफ्ट होतो. त्याला डॅश डॅश असे म्हणतात. त्याला वर्ड व्रॅप असं म्हटलं जातं. डॅश डॅश ऑप्शनमधून आपण कॉलआउट्स टाकू शकतो. कोणत्या? शेप्समधून आपण कॉलआउट्स घेऊ शकतो. ओके, सेलच्या लेफ्ट बॉटम कॉर्नरला माऊसने डबल क्लिक केले असता संपूर्ण रो सिलेक्ट होतो. तर याचं उत्तर आहे बरोबर. डॅश डॅश हे रोज व कॉलम यांनी मिळून बनलेले असते.
टेबल हे रोज आणि कॉलमने मिळून बनलेले असते. पुढचा प्रश्न आहे, कोणता ऑप्शन आहे ज्यामध्ये प्रिंटेड डॉक्युमेंट कसे आहे ते कळते? तर प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये हे सगळं समजतं. एक दस्तऐवजमध्ये महेंद्र सिंग शब्द टेबल जर घेतला असेल म्हणजे घेतला जाऊ शकतात आणि स्तंभ कॉमन संख्या आहे. आता हा जरा पूर्णपणे मराठीमध्ये शब्द आहे, मी तुम्हाला थोडंसं इंग्लिशमधून सांगते. ते एक डॉक्युमेंट आहे बाबा, जे महेंद्र सिंग असा हा जो शब्द आहे जो टेबलमध्ये घेतलेला आहे. मग त्याची स्तंभ कमाल संख्या म्हणजेच काय, कॉलमची मिनिमम संख्या किती असणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 63. ओके, पूर्ण मराठीमधून जर असेल तर थोडं जरा समजायला कठीण जातं, पण इंग्लिश प्लस मराठी असेल तर ते सोपं जातं. ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही फंक्शन की स्पेलिंग अँड ग्रामरसाठी वापरतात. कोणती? F7 ही फंक्शन की स्पेलिंग आणि ग्रामरसाठी वापरली जाते. डॅश डॅश हे टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी वापरतात. फॉन्ट कलर हे टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी वापरतात. टेबलमध्ये आपण टेक्स्ट डायरेक्शन चेंजेस करू शकत नाही. चूक, आपण टेबलमध्ये टेक्स्ट डायरेक्शन चेंज करू शकतो. डॅश डॅश टॅबचा उपयोग करून डॉक्युमेंटमध्ये शेप इन्सर्ट करू शकतो. तो कोणत्या? इन्सर्टचा टॅबचा उपयोग करून आपण शेप्स इन्सर्ट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, ओपन ऑप्शन हा डॅश डॅश मेनूमध्ये आहे. कुठल्या मेनूमध्ये? फाईल मेनूमध्ये आहे. डॅश डॅश हा ऑप्शन सिलेक्टेड केलेल्या टेक्स्टला अप्पर केस और लोअर केस बदलण्यासाठी होतो. कोणता? चेंज केस हा जो ऑप्शन आहे तो वापरला जातो. MS वर्डमध्ये न्यू डॉक्युमेंट ओपन करण्यास डॅश डॅश टॅब वापरतात. कोणता? फाईल टॅब वापरतात. कन्वर्ट टेबलला रनिंग टेबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण टेबलमधील लेआउट टॅबचा डॅश ऑप्शनचा वापर करतो. कोणत्या ऑप्शनचा वापर करतो? कन्वर्ट टेबल टू टेक्स्ट. ओके, जो काही टेक्स्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. इन्सर्टमध्ये टेबल ह्या ऑप्शनमध्ये जायचं, शेवटी हा ऑप्शन येतो कन्वर्ट टेबल टू टेक्स्ट, म्हणजे टेक्स्टला तो टेबलमध्ये काय करतो? कन्वर्ट करतो. आपण डॅश डॅश ऑप्शन वापरून आपली इक्वेशन बनवू शकतो. कोणता? इन्सर्ट इक्वेशन ऑप्शन वापरून आपण इक्वेशन्स, गणिताचे सूत्र बनवू शकतो. ओके, पेज बॉर्डर ऑप्शन हा डॅश डॅश टॅबच्या पेज बॅकग्राऊंड ग्रुपमध्ये आहे. कोणता? पेज लेआउट हा जो ऑप्शन आहे तो. टाईप केलेल्या डॉक्युमेंटच्या शेवटी जाण्यासाठी डॅश डॅश या शॉर्टकट कीचा आपण वापर करतो. कोणत्या? Ctrl+End की. ओके, पुढचा प्रश्न आहे, पिक्चर कमांडच्या डॅश डॅश टॅबने आपण वर्ड डॉक्युमेंटमध्ये पिक्चर घेऊ शकतो. कोणत्या? इन्सर्ट कमांडने. ओके, क्लिपआर्ट डॅश टॅबमधून वापरली जाते. कुठून वापरली जाते? इन्सर्टमधून. डॅश हे MS वर्डचे डिफॉल्ट फाईल नेम आहे. कोणते? डॉक्युमेंट हे MS वर्डचे डिफॉल्ट फाईल नेम आहे. पुढचा प्रश्न आहे, रेकॉर्डमधील माहितीच्या स्मॉलेस्ट आयटमला डॅश असे म्हटलं जातात. तर काय म्हटलं जातं? फील्ड. FIELD, फील्ड असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, जर डॉक्युमेंटमध्ये एखादे चित्र इन्सर्ट करावायचे असेल तर डॅश डॅश रिसाईज हँडल्स येतात. किती येतात? ते 8 असतात. ते त्याला जो तुम्ही माऊस स्क्रोल करता ना तेव्हा ते हँडल तयार होतात. ते त्याला 8 कॉर्नर्स असतात. ते हेडर अँड फुटर डॅश डॅश या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात. ते प्रिंट लेआउट या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात. ते डॅश डॅश प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह करू शकता. 6 प्रकारे आपण काय करू शकतो? डॉक्युमेंट्स जे आहे ते आपली सेव्ह करू शकतो. ओके, Alt+ डॅशचा उपयोग ॲक्टिव्ह विंडो बंद करण्यासाठी होतो. Alt+F4 ते प्रेस केलं की तुमची जी काही विंडो तुमच्या समोर असेल ती तुम्ही क्लोज करू शकता. ओके, डॅश हे टेक्स्टला 2 किंवा जास्त कॉलममध्ये स्प्लिट करण्यासाठी वापरतात. कॉलम्स हे टेक्स्टला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉलममध्ये स्प्लिट करू शकतो. MS वर्ड 2010 मध्ये प्रोफेशनली डिझाईन केलेले डॉक्युमेंट्सचे रेडीमेड जे फॉर्मॅट्स दिलेले आहेत त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना टेम्पलेट्स असं म्हटलं जातं. ओके, जेव्हा तुम्ही न्यू फाईल घेता तेव्हा न्यू फाईल घेत असताना एक ब्लँक डॉक्युमेंट्स असतात आणि बाकीचे रेडीमेड जे काही गोष्टी दिसतात ते त्याला म्हणतात ते काय? टेम्पलेट्स असं म्हटलं जातं. डॅश डॅश हे टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. MS वर्ड हे टाईप ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ओके, आपण हेडर अँड फुटर डॅश डॅश या टॅबमधून घेतो. तर हेडर अँड फुटर आपण इन्सर्ट टॅबमधून घेतो. त्यानंतर आहे अंडरलाईन ऑप्शनचा उपयोग सिलेक्टेड सेल टेक्स्टला डॅश डॅश करण्यासाठी होतो.
अंडरलाईन करण्यासाठी होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, आपण MS वर्डमध्ये सिम्बॉल ॲड करू शकत नाही. याचं उत्तर चूक आहे, आपण ॲड करू शकतो. डॅश डॅश हे टेबल, टेक्स्ट, पेज आणि इमेजसाठी वापरता येतात. ते बॉर्डर हे टेबल, टेक्स्ट, पेज आणि इमेजसाठी वापरता येतात. ते आपण MS वर्डमध्ये इमेज रिसाईज करू शकतो. बरोबर, याचं उत्तर आहे बरोबर. डॅश डॅश की प्रेस केल्यानंतर संपूर्ण वर्ड सिलेक्ट येतो. Ctrl+Shift+राईट ॲरो. ओके, पेज नंबर डॅश डॅश व्ह्यूमध्ये दिसतो. तर पेज नंबर तुम्हाला कशामध्ये दिसेल? प्रिंट लेआउटमध्ये तुम्ही तिथे पेज नंबर हा ऑप्शन पाहू शकता, म्हणजे तिथून आपल्याला तो इन्सर्ट करता येतो. आपल्याला कट बटन हे डॅश डॅश टॅबमध्ये पाहायला मिळतं, होम टॅबमध्ये पाहायला मिळतं. डॅश डॅश या व्ह्यूमध्ये पेज नंबर डिस्प्ले होतात. ते प्रिंट लेआउटमध्ये आपल्याला काय दिसतं? ते पेज नंबर. डॅशवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट रिसाईज हँडल दिसतात. ते पिक्चरवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट रिसाईज हँडल्स तुम्हाला दिसतात. म्हणजे ते पिक्चर रिसाईज करण्यासाठी असतो. आणि बाकीचे डॉक्युमेंट्स वगैरे त्याचे पण सुद्धा तुमची सेटिंग्स वगैरे तिथे येऊन जाते. MS वर्डमध्ये डॅश ही डिफॉल्ट अलाइनमेंट असते. कोणती? लेफ्ट ही डिफॉल्ट अलाइनमेंट असते. रिव्हर्स केलेली ॲक्शन अंडू करण्यासाठी काय वापरतात? ते रेडो. हे रिव्हर्स केलेली ॲक्शन अंडू करण्यासाठी वापरतात. ते ओपन, सेव्ह ॲज, प्रिंट इत्यादी स्टँडर्ड कमांड ह्या डॅश मेनूमध्ये उपलब्ध असतात. ते कोणत्या? फाईल मेनूमध्ये उपलब्ध असतात. इन्क्रीज फॉन्ट हा ऑप्शन डॅशमध्ये उपलब्ध आहे. कुठे? फॉन्ट साईजमध्ये तो उपलब्ध आहे. MS वर्डमध्ये क्रॉस रेफरन्स इन्सर्ट करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर अगोदर बुकमार्क्सचा वापर करतात, मग तुम्हाला क्रॉस रेफरन्स हे घेता येतं. ओके, प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये डॉक्युमेंट प्रिंटिंग झाल्यावर कसे दिसेल हे दाखवले जाते. बरोबर, याचं उत्तर काय आहे? बरोबर. MS वर्ड 2010मध्ये ड्रॉ टेबलसाठी डॅश टॅब वापरतात. इन्सर्ट टॅब वापरला जातो. MS वर्ड हे ॲप्लिकेशन डॅश डॅशने डेव्हलप केले आहे. कोणी? मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेले आहे. वर्ड प्रोसेसरमध्ये आपण डॅश प्रकारच्या फाईल्स तयार करू शकतो. कोणत्या प्रकारच्या? डॉक्युमेंट जे आहे ते आपण वर्ड प्रोसेसरमध्ये तयार करू शकतो. आउटलाईन व्ह्यू हा डॅश सेट करण्यासाठी करंट डॉक्युमेंटला मदत करतो. आउटलाईन सेट करण्यासाठी करंट डॉक्युमेंटला मदत करतो. ओपन ऑप्शन डॅश मेनूमध्ये उपलब्ध असतो. फाईल मेनूमध्ये हा उपलब्ध असतो. सेलच्या लेफ्ट बॉटम कॉर्नरला माऊसने डबल क्लिक केले असता संपूर्ण रो सिलेक्ट होतो. तर बरोबर आहे याचं उत्तर. डॅश डॅशचा वापर प्रत्येक सेलला बॉर्डर लिस्टप्रमाणे मार्क करण्यासाठी होतो. कुठल्या? नंबरिंगचा. ओके, डॅशमध्ये माऊस मूव्ह केल्यास पॉइंटरला आय बीम प्रमाणे दिसतो. कशाला? पेज एरियामध्ये. ओके, आपण फुलस्क्रीन या डॅश टॅबमध्ये बघू शकतो. फुलस्क्रीन कुठे असते? व्ह्यू या टॅबमध्ये असते. ओके, अशा पद्धतीने आपण टोटल जे आहेत ते 100 प्रश्न पाहिलेले आहेत. मी थोडे ते फास्ट घेतलेले आहेत की जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो जास्त मोठा नको व्हायला. मग याचे जे काही तुमचे जे काही PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि म्हणजे तुम्ही ती काय करू शकता? व्यवस्थित वाचू शकता. आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापर्यंत आपण मराठीचे वर्डचा व्हिडिओ पाहिलेला आहे, ऑपरेटिंग सिस्टमचा व्हिडिओ पाहिलेला आहे. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो तुमच्यासाठी मी एक्सेल, पॉवरपॉईंट आणि इंटरनेटवर आधारित तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे जे काही पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद.